संपूर्ण जगामध्ये 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष साजरे करत असताना यावेळेस आज महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागामध्ये स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्याच्या अध्यक्षाची देखील निवड केली। याच्याकरता मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक या राज्याचा सहकार राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि विशेष करून ही सूत्र देखील अशा कर्णधाराच्या हातात सोपविली की ज्यांनी ही स्वयंसमूह स्वयं पुनर्विकास ही चळवळ प्रत्यक्षात उतरवली आणि प्रत्यक्षात उतरवून पहिले मुंबई सारख्या शहरामध्ये यशस्वी असे 22 प्रकल्प उभे करून दाखवले। अमितजींनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की सर्वप्रथम ही चळवळ उभी करून प्रत्यक्षात 22 असे यशस्वी प्रकल्प, विशेष करून मला असं वाटतं त्याच्यामध्ये चित्रा, अजित, चारकोप असे वेगवेगळ्या ठिकाणी, बोरिवली या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प उभे झाले आणि प्रत्यक्षामध्ये ह्या मुंबईतल्या माणसाला स्वतःच घर घेण्याकरिता एक ज्या पद्धतीचा लढा उभा करावा लागतो तो लढा, त्या लढ्यामध्ये सामील होऊन तो लढवा त्या लोकांमध्ये स्वतःच एकत्रित होऊन स्वतःच्या इमारतीचा स्वयं पुनर्विकास करण्याचं धोरण तयार केलं, ते राज्यासमोर मांडलं, राज्याने ते स्वीकारलं आणि आदरणीय देवाभाऊंना या चळवळीचा करता धरता त्याच्या हातात त्याची सूत्र दिली। याच्याकरता देवेंद्रजींचं अभिनंदन करतो। आज या ठिकाणी प्रवीण भाऊ दरेकर यांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून बावनकुळे साहेब आज मी त्यांच्या सोबत आलो मंत्रालयातून। मंगळवारी प्रचंड राज्यातले आमदार त्यांना आपापले कामं घेऊन भेटण्याकरिता येत असतात, तरी देखील या महत्वाच्या कार्यक्रमाकरिता ते उपस्थित झाले आणि माझ्या समोर त्यांनी सूचना दिल्या की आमच्या महसूल विभागाचं देखील त्या ठिकाणी धोरण ठरतं आहे, त्याच्यामध्ये गृहनिर्माण विभागाकरिता जे जे बदल आपल्याला अपेक्षित असतील किंवा आपल्या काही सूचना असतील त्या सूचना देखील त्याच्यामध्ये देण्यात याव्या। आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय मंगळप्रभात तुडाजी असो, आमचे प्रसाद लाडजी असो, भाई गिरधरजी असो, आमच्या भगिनी आदरणीय चित्राताई, विशेष करून मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम आणि इतर सर्व मंडळी ह्या कार्यक्रमाला न चुकता हजर झाली, आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचा वेळ जास्त न जाता आदरणीय प्रवीण भाऊंना पुढच्या त्यांच्या कार्याकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझी 2 मिनिटात पूर्ण करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।